आधी सुरू झालेला का? आपण सगळे युवक युवती इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलात, खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी आपल्या आपल्या सगळ्यांचं व्यवस्थित भारत मातेवर जे प्रेम आहे हे इथे आपण उपस्थित दाखवलं. प्रत्येक देशभक्ताला माझी नम्र विनंती आहे की हा जो आपला तिरंगा झेंडा आपल्या हातात आहे ती आपली आन बान शान आहे आणि इथून जात असताना ह्याची सर्वांनी काळजी घ्यावी की म्हणजे इंटेन्शन असताना ह्याचा अपमान होऊ नये अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे. आपण सर्वजण नशिबाने इथे आपण उपस्थित राहिलो. धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि जोरदार भारत मातेच्या घोषणेसोबत भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. बोला भारत माता की जय. वंदे वंदे. इथे आपले काही देशभक्त किंवा तिरंगा झेंडा एकत्रित करत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की इथे आपले जे झेंडे आहेत त्यांच्या हातात द्यावे. ज्यांची इच्छा असेल घरी जाऊन घेऊन जायचे त्यांनी घेऊन जावे. सर्वांसाठी तर आजच्या दिवसभरातले 3 मोठे कार्यक्रम, ज्याच्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीशी पंतप्रधानांचा संवाद दिल्लीमध्ये आणि त्याचवेळी पुण्यामध्ये वंदे मातरम कृती समितीचा, भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीचा कार्यक्रम, जिकडे मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य नेते उपस्थित आहेत. आणि थोड्याच वेळात राहुल गांधींचा छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये तरुणांशी संवाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरुणींशी राहुल गांधी संवाद साधतील. त्यापूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला त्याने अभिवादन केलेलं आहे आणि त्याच नंतर आता हा थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. तर इकडे पंतप्रधान देखील राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करतील, मार्गदर्शन करतील. दिवसभरातले 2 मोठे कार्यक्रम, एकीकडे दिल्लीमध्ये पंतप्रधानांचं संबोधन, इकडे राहुल गांधींचं पुण्यामध्ये छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये संबोधन. तर त्याचवेळी पुण्यामध्ये वंदे मातरम कृती समितीचा एक कार्यक्रम, जिकडे मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मंडळी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात राहुल गांधींचा संवाद जो आहे तो सुरू होईल. इकडे पंतप्रधानांची बैठक देखील सुरू झालेली आहे. सगळे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. पंतप्रधान नेमकं काय बोलतायत, कोणकोणत्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत, अधोरेखित कोणते मुद्दे होत आहेत, तिकडे देखील आपल्याला पाहावं लागेल. येणाऱ्या काळामधल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यातल्या निवडणुका असतील किंवा अन्य मुद्दे महत्त्वाचे, त्यानंतर जेन झीचं वाढलेलं महत्त्व, त्या अनुषंगाने पंतप्रधान काही गोष्टी सांगतात का, याचं कारण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं होतं. पंतप्रधानांनी देखील जेन झीशी संवाद साधलेला होता. त्याचवेळी त्यांनी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्याच्या दृष्टीने देखील आपल्या सहकाऱ्यांना आवाहन केलेलं होतं. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतात तेही महत्त्वाचं आहे. इकडे राहुल गांधींचा विद्यार्थिनींशी होणारा संवाद, छात्रों की गूंज, जशी गेल्या काही दिवसांमध्ये जोरात चर्चा आहे. तुम्ही बघितलं त्यांच्या आधीच्याही जे ते बोलतात, तर पहिली गोष्ट म्हणजे ते युवांच्या प्रश्नावर बोलणारा, मला वाटतं की हा पहिला नेता आहे आणि फक्त युवांच्या प्रश्नांवर बोलणारा नाही तर आमचे प्रश्न पण समजून घेणारा हा नेता आहे असं वाटतं. पुणे हे सावित्रीबाईंचं पुणे आहे, सावित्रीबाई फुलेंचं पुणे आहे, जिथे शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, तिथे राहुल गांधी येत आहेत आणि आम्हाला खूप चांगलं वाटतं की ते आमचे प्रश्न समजून घ्यायला येत आहेत. मग ते इक्वल ऑपॉर्च्युनिटीजचे प्रश्न असू देत, ते चांगल्या शिक्षणाचे प्रश्न असू देत, किंवा इक्वल संधी मुलींना जी मिळायला हवी, किंवा जे अनसेफ वातावरण सध्या सगळं आहे त्याच्याबद्दल मुलींचे प्रश्न आहेत, तर ते जाणून घेण्यासाठी येत आहेत. हे सगळ्यात जास्त वाटतं की ते फक्त सांगायला नाही येतात, ते
आमचं ऐकायला येत आहेत. अर्थात मुलींचे प्रश्न आपण या ठिकाणी आहेत. तुला काय वाटतं राहुल गांधींनी कुठले मुद्दे मांडावेत आणि तुमचे असे काय प्रश्न आहे मनामध्ये ते राहुल गांधींना तुम्हाला विचारायचे आहेत? पर्टिक्युलरली मी तर आलेली आहे मराठवाड्यामधून. दुष्काळग्रस्त भाग म्हणलं जातं मराठवाड्याला. तिथे बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. जेव्हा शेतकरी एक आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या फॅमिलीची पूर्ण जबाबदारी त्या फिमेलवरती, विडोवरती पडती, जी विधवा असती. तर मग विधवाला शेतकरी म्हणून दर्जा भेटला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना सुविधा आहेत, ज्या शेतकऱ्यांना लोन्स वगैरे चांगल्या पॉलिसीज गव्हर्नमेंटनं दिल्या पाहिजेत, हे सगळं माझं मत आहे. काही लढाया ह्याच्यासाठी नाही लढल्या जात की जिंकण्यासाठी, काही लढाया यासाठी लढल्या जातात की जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा आम्ही मैदानात उभे होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रश्न बदल घडतोय, मुळात बदल घडतोय. आणि गर्दीचं तुम्ही म्हणाल तर पुण्यात गेल्या आठवडाभरापासून 10 दिवसांपासून वातावरण राहुलमय झालेलं आहे. त्याच्यामुळे युवांना जे अपील होत आहे त्यामुळे गर्दी तर आहे, महिलांची गर्दी आहे. मुलं विचारतात की आम्हाला एंट्री का नाही आहे, फक्त मुलींसाठी का ठेवलं आहे. त्यामुळं खूप लोक उत्सुक आहेत राहुल गांधींना ऐकायला.